या सगळ्या मुद्द्यावर आता निवडणुकी दरम्यान जो काही पैशांचा गैरवापर सुरू आहे तो अत्यंत हानिकारक आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा उपस्थित करत ट्विट केलेला आहे। इतकंच नाही तर हा सगळा प्रकार मोदींच्या कानावर घालायला हवा असं देखील सुप्रिया सुळे म्हणतायत। पाहूया आपण ट्विट मध्ये नेमकं काय काय म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणीतरी सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये इतक्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि पारदर्शक कारभाराच्या नावानं त्यांनी मतं मागितली। महाराष्ट्र सरकारकडून पंतप्रधान मोदी यांची फसवणूक सुरू आहे असं ट्विट सुप्रिया सुळे करतायत। To 1 point.